इयत्ता 10वी विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता रंगमजेचे रंग उद्याचे यावर आधारित स्वाध्यायलेखन पाहणार आहोत। पाठाखालील अनेक वेगवेगळ्या कृती आलेल्या आहेत, त्यावर आधारित आपण चर्चाही करणार आहोत। कवितेच्या आधारे पाऊस पडण्याच्या चक्राचा ओघ तक्ता तयार करा। ओघ तक्ता म्हणजे काय की एक कृती दिलेली आहे किंवा एक घटना दिलेली आहे, त्यानंतर काय घडलं ते आपल्याला सिक्वेन्स वाईज लिहायचे आहे। डोंगरावर बिया उधळणे। डोंगरावर बिया उधळल्यावर काय होतं? देशी झाडे उगवून येतात, रान गच्च माजणे, आभाळातून पाऊस पडणे, हा त्याचा सिक्वेन्स आहे। पुढील कृती काय म्हणते तर आकृती पूर्ण करा। काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य। काळी आई जगवण्यासाठी म्हणजे काय तर ही जी धरणी माता आहे ती जगवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे तर राबणाऱ्या हातांना पाठबळ देणे, देशी झाडे रुजवणे, डोंगरावर बिया उधळणे, हे कार्य आपल्याला करणे आवश्यक आहे। पुढे काय सांगितलं आहे तर चौकटी पूर्ण करा। जेथे दृष्टी पोचते असे ठिकाण, फुलांचे दाट ताटवे, कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट कोणती तर सृष्टी, असे सांगितले आहे। तर दाट ताटवे आणि सृष्टी असे आपले आन्सर आहे। अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या कृत्या सोडवायच्या आहेत। पुढे दिलेला आहे कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा। आभाळाचे छत्र आणि गर्भ रेशमी सळसळ। आभाळाचे छत्र म्हणजे आभाळाची माया, आभाळाचा आधार माणसांना मिळणे, आभाळातून पाऊस पडतो त्यामुळे धान्य पिकते, माणूस जगतो, म्हणून त्यास आभाळाचे छत्र म्हणजे सावली म्हटले आहे। गर्भरेशमी सळसळ, जेव्हा पाऊस पडून धरती हिरवीगार होते, माणसाच्या मनात समृद्धीची पालवी फुटते, मनातल्या या नाजूक कोमल व आनंदी भावनांच्या आंदोलनाला गर्भरेशमी सळसळ असे म्हटले आहे। आता पुन्हा एकदा आभाळाचे छत्र म्हणजे काय तर हे आभाळ आपल्याला छत्र आहे, म्हणजे आपल्याला आधार आहे। का? कारण की पाऊस पडतो, पाऊस पडल्यामुळे धरती ओली होते आणि त्यात रुजवलेले जे बीज असते ते उगवते, त्यातून आपल्याला धान्य मिळते आणि त्या धान्यावर आपण जगतो, म्हणूनच हे आभाळाला आपलं काय म्हटलं आहे, छत्र म्हटलं आहे। आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा धरती हिरवीगार होते आणि माणूस आनंद होतो माणसाला, म्हणून त्याला काय गर्भरेशमी सळसळ म्हटलं आहे। कृती पूर्ण करा। कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ शोधा। कोणती ओळ आहे ती तर मातीमध्ये जे हात राबती तयास देव पुष्टी, असे ही ओळ आपल्याला यावर लिहायची आहे। दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। यंत्रांच्या संगती काय मिळणार आहे म्हणजेच यंत्रांबरोबर काम केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे तर दौलत, धन, पैसा मिळणार आहे। आता यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड, दृष्टी, सृष्टी, पुष्टी, वृष्टी, कष्टी, तुष्टी, तुष्टी, गोष्टी, म्हणजे हे प्रत्येक शब्द एकमेकांना रायमिंग आहेत। वाक्य प्रचार व त्याचे अर्थ, धारण करणे, अंगीकारणे, पांघरणे किंवा स्वीकार, स्वतःमध्ये अंगीकारलं, त्याचा स्वीकार केला। घाव घालणे, हत्याराने जोरात मारणे। टक लावून पाहणे, एकाच गोष्टीकडे नजर खिळवणे, म्हणजे एकाच गोष्टीकडे सतत पाहत राहणे। कवेत घेणे, मिठीत घेणे, खुशीत घेणे। आणि मरगळ झटकणे म्हणजे आळस सोडून एखाद्या कामाला लागणे, त्याला आपण काय म्हणू, मरगळ झटकणे। तर हे काय आहेत वाक्प्रचार व त्याचे अर्थ। आपल्याला परीक्षेत वाक्प्रचाराचे वाक्यात रूपांतर करा असाही प्रश्न येतो, तेव्हा आपल्याला सगळ्यांना हेच लक्षात ठेवायचे की वाक्प्रचाराचा वाक्यात रूपांतर करीत असताना वाक्यात वाक्प्रचार आला पाहिजे, त्याचा अर्थ यायला नको, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ कवेत घेणे, याचं आपण एक उदाहरण घेऊया, मिठीत घेणे, बरोबर, किंवा खुशीत घेणे। खूप दिवसांनी आजीकडे गेल्यावर तिने आनंदाने मला कवेत घेतले, म्हणजेच आजीने काय केले, मिठीत घेतले, पण इथे मिठीत घेणे हा शब्द न वापरता आजीने मला कवेत घेतले
अशा शब्दाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. वाक्प्रचार हा वाक्यात आला पाहिजे. हा रूल आहे, कंपल्सरी आहे. पुढचा प्रश्न आपण काय बघतोय, तर कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांवरून कृती सोडवा. हा बोर्डाच्या परीक्षेच्या नुसार बनवलेला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तो नीट बघा. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा मग कवयित्रीचे नाव. तर कवयित्री कोण आहेत? अंजली कुलकर्णी. प्रस्तुत कवितेचा विषय, आपल्याला सगळ्या कवितेचा विषय लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. तर ह्या कवितेचा विषय काय आहे, तर निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक कवितेचा विषय माहिती असणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न असा आहे की खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता इथे आपण ऑलरेडी कविता पाहिलेली आहे, पूर्ण कवितेचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, त्यामुळे मी अर्थ पुन्हा देत नसून तर कोणत्याही 2 ओळी तुम्हाला कवितेच्या दिल्या जातील त्याचा अर्थ तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे. अर्थ लिहित असताना भावार्थ असे सुद्धा म्हटले जाते. कवितेतून मिळणारा संदेश, आपल्याला कविता काय संदेश देते, म्हणजे मेसेज काय मिळतो आपल्याला, तर ही कविता असे म्हणते, जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी, मातीशी असलेला संबंध तोडू नये. त्यासाठी पर्यावरणाची जोपासना करावी, निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाचा आस्वाद घेत राहावा. इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकीकडे प्रगती करत चाललो आहोत, तर प्रगती करत असताना आपला या मातीशी असलेला संबंध अजिबात विसरता कामा नये, कारण की ही माती आपल्याला धान्य देते, ज्यावर आपलं पोट भरतं, हे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. हा होता कवितेतून मिळणारा संदेश. पुढील मुद्दा आहे, कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. तर शक्यतो आपल्याला सगळ्यांना कविता ही आवडते, कारण की त्या कवितेमधून आपल्याला काहीतरी एक संदेश मिळालेला असतो, जो पॉझिटिव्ह असतो, एक सकारात्मक संदेश. तर आपण इथे कारण लिहित असताना पण सकारात्मकच लिहूया की आपल्याला ही कविता आवडली आहे, कारण या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने अगदी साध्या सोप्या भाषेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान व पर्यावरणातील फरक सकारात्मकपणे सांगितला आहे. या कवितेची भाषा सरळ, सोपी व लयबद्ध आहे, सहज समजणारी आहे. असे काही कारण आपण आपल्या विचारानुसार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक कवितेचे कविता आवडण्याच्या कारणामध्ये आपण भाषा सरळ सोपी आहे, लयबद्ध आहे, सहज समजणारी आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, कवयित्रीने किंवा कवीने आपल्याला काय आणि कशा प्रकारे सांगितलं, हे आपल्याला थोडासा संदेश जो दिलेला आहे तोही याच्यात लिहायचा आहे. आणि प्रत्येक कवितेमध्ये जर तुम्ही भाषा सरळ सोपी, लयबद्ध, सकारात्मक दृष्टिकोन, त्याचबरोबर सरळ सोपी समजणारी भाषा, ही जर वाक्य प्रत्येक कवितेमध्ये लिहिली तरीही चालणार आहे. मग आपण हे बघितलं की कविता आवडण्याचं कारण. पुढील मुद्दा असा असणार आहे तुमच्यासाठी, खालील शब्दांचे अर्थ लिहा. 1. पुष्टी म्हणजे दुजोरा, तृष्टी म्हणजे तृप्ती, तुषार फवारे, रुजणे उगवणे. अशा प्रकारे आपण कवितेचे स्वाध्याय लेखन पाहिलेले आहे. धन्यवाद.